ए हे बघ ना, आमच्या कॉलेज ग्रुपचा जुना फोटो. हा आमचा मित्र हर्षल. एवढा चांगला मुलगा होता ना, पण त्याला एक मुलगी सोडून गेली. त्यानंतर असला दारू प्यायला लागला ना, पार बेवडा झालाय. आणि तो समीर कोण होता? अरे तो आहे ना आमच्या ग्रुप मधला सगळ्यात कॉमेडी मुलगा होता. नुसतं येडे चाळे करायचा. पण तोय ना 4-4, 5-5 दिवस आंघोळच नाही करायचा. नुसते जुने जुने कपडे घालायचा, घाणेरडा. सागर कोण? तो होता आमच्या ग्रुप मध्ये, पण असला मूर्ख आणि बावळट होता ना, त्याला कुठे काय बोलायचं कळायचंच नाही. मग आम्ही तर त्याशी बोलणंच बंद केलं. बरं केलं. मला सांग, तू एकदा मुस्कान नावाच्या मुलीबद्दल काहीतरी बोलला होता. ती कोण होती? ती मुस्कान एक पोरगी. अगं ती माझ्या ऑफिस मध्ये रिसेप्शनिस्ट होती. रोज माझ्यासोबत डबा खायला यायची. एवढ्या टेस्टी टेस्टी भाज्या बनवायची ना, हा. आणि जर कधी मी डबा नाही आणला ना, तर माझ्यासाठी 4 चपात्या वेगळ्या आणायची तूप लावून. आणि आमची रोज भांडणं व्हायची. ती पोळी म्हणायची, मी चपाती म्हणायचो. चपाती पोळी, चपाती पोळी. पोळी होती का ती? आणि ती जेनी का कोण, तिचं काय? जेनिफर. एक पोरगी. अगं ते आम्ही क्रिकेट खेळायला जायचो ना, तिकडेच आमची ओळख झाली होती. ती आमच्या सोबतच खेळायची. तुला सांगतो, एवढी भारी बॉलिंग करायची ना ती. तिच्या गुगली बॉलवरती मी नेहमी आउट व्हायचो. आणि ती पूजा कोण होती? पूजा. एक पोरगी. अगं आमच्या घरासमोरचं मंदिर आहे ना, तिथंच राहायची ती पूजा. मी सकाळी मंदिरात पाया पडायला जायचो ना, नेमकं तेव्हाच यायची मला प्रसाद द्यायला. खूप गोड होती का ती. पण गेल्याच महिन्यात तिचं लग्न झालं. तू एक काम कर, त्या पूजा सोबत त्याच मंदिरात जाऊन दुसरं लग्न कर. आणि बोलो त्या मुस्कानला तुला तुपाच्या पोळ्या बनवून द्यायला. आणि कोणती जेनी का फेनी, तिच्यासोबत 11 पोळं काढ आणि वेस्ट इंडिजची टीम बनव. पण माझ्याशी यानंतर बोलू नकोस. अरे खत्म.